हॅलो सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग। तर सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। चला तर आमच्याकडे रथाच्या दिवशी पाऊस आला। चला तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला सगळ्या ताईंना सांगते की बऱ्याच ताईंचे म्हणजे शेवईच्या ऑर्डर काही ताईंच्या पोहोचल्या नाही, बऱ्याच ताईंच्या पोहोचल्या। ज्याही ताईंच्या ऑर्डर पोहोचल्या नाही ना तर ह्या 2 दिवसामध्ये सगळ्या ताईंच्या ऑर्डर पोहोचून जाणार आहे। तर तुम्ही पाहताय 2-3 दिवसापासून व्हिडिओमध्ये की आमच्याकडे म्हणजे गारांचाही पाऊस झाला, पाऊस येतोय, वातावरण थोडंसं खराब झालं होतं आणि माझे मिस्टर गेले होते फिरायला, त्यामुळे ना 2 ते 3 दिवस मी ऑर्डर कोणाच्याच दिलेल्या नाहीये। ज्या ताईंना मी बोलली की दिलेल्या आहे त्यांच्या दिलेल्या आहे, पण काही म्हणजे आता सिन्नरची यात्रेमुळे कुरिअर ऑफिस पण बंद असायचे आणि शनिवार रविवार आलं की कुरिअर ऑफिस बंद असतात, त्यामुळे थोडं मागे पुढे झालं असेल। आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्याच ताईंना सांगते तर सगळ्या ताईंची शेवई येणार आहे, फक्त थोडंसं मला समजून घ्या। तर मिस्टर नव्हते त्यामुळे थोडं झालं मागे पुढे आणि आता इथून म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्याच त्यांची ऑर्डर पूर्ण करणार आहे। त्यामुळे तुम्हीही निश्चिंत राहा। कधी कॉल उचलला नसेल, कधी कधी मेसेजचा रिप्लाय केला नसेल तर मी मेसेजचा रिप्लाय करते, फक्त थोडासा वेळ लागतो कारण आपले बाकीची काही कामं असतात घरामध्ये, थोडा माझा आराम वगैरे, तर मी रात्री निवांत झाल्यानंतर सगळ्या ताईंशी बोलते। तर चला तर नमस्कार। तर आता रथ आलेला आहे, रिक्षाचा आवाज आहे की आंघोळ वगैरे काढा, रथ येतोय देव येतोय आपल्या घरी, तर असं चाललंय। तर पाणी वगैरे मारून गेले, म्हणजे पाऊसच पडला नाही तर टँकर येतो पहिले पाणी मारतात वगैरे, आणि पाऊस आला होता। आज खूप छान दिवस आहे। चला तर गर्दी पण झाली, खाली आता आम्ही जातो खाली। चला तर घरीही कस्टमर आलेले होते साड्यांचे आणि इथे आता लाईट गेली, बहिणी मम्मी दोघी तयार झाल्या होत्या। तर आता भैरवनाथाचा रथ येणार होता गल्लीमध्ये, तर भरपूर आवाज होता, लाईट पण जातात रथ आल्यानंतर, म्हणजे रथ जोपर्यंत गल्लीच्या बाहेर म्हणजे दुसऱ्या गल्लीच्याही बाहेर जात नाही तोपर्यंत लाईट येत नाही। म्हणजे दुपारी 2-2:30 वाजता लाईट गेल्यानंतर 5-6 वाजताच लाईट येतात। आणि लहान मुलांना इथे गाड्या भरपूर काही म्हणजे खेळणी वगैरे आले की सैनांचीचं चाललं होतं मला घेऊन दे, मामाच्या मागं लागली होती, सौरभने मग दोघींनाही घेऊन दिलं। तर भरपूर काही वस्तू असतात, सिन्नरची यात्रा असते, खूप छान असते। तुम्ही मागचेही व्हिडिओ बघितले असतील, ज्या ताईंनी मागे व्हिडिओ बघितले असेल नक्की बघा। चला तर दोघींनाही खेळणी वगैरे घेऊन दिली आणि त्यानंतर रथ वगैरे आला आणि म्हणजे इथे गल्लीमध्ये ना पाऊस आला होता, नाही तर पाणी वगैरे म्हणजे टँकर वगैरे येत असतो। पण इकडे सगळ्या बायका आता रांगोळी वगैरे काढत होत्या मस्त, आणि बैल वगैरे म्हणजे बैलजोडी लावतात ना, तर बैलजोडी ज्यांच्याकडेही बैल असतात ते घेऊन येतात बैल आणि रथाला जोडतात। तर खूप छान आणि खूप गर्दी असते, पुढे बघा व्हिडिओ खूप छान असणार आहे। आमच्या सिन्नरची भव्य यात्रा आहे ही, आमचे सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा आहे आणि आता देवीची ही यात्रा असेल, तेही व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल। तर नक्कीच सगळे व्हिडिओ बघत राहा।
चला तर आता गल्लीमध्ये रथाची म्हणजे देवाची आगमन झालेलं होतं. बघू शकतात खूप अशी गर्दी असते आणि इकडे आता बैलजोडी बदलत होते. बैलजोडी बदलताना पण थोडी भीतीच वाटते, कारण बैलांचं काही सांगता येत नाही आणि ती दुसरी बैलजोडी जोडतात असं. तर व्यवस्थित सगळं काही पार पडतं. खूप छान म्हणजे आपल्या इथे आपल्या गल्लीमध्ये देवाचं आगमन होतं आजच्या दिवशी. तर सगळेच जण ताट वगैरे तयार, औक्षणासाठी सगळेच तयार होतात. छान मस्त सगळे रेडी होतात. एक हा म्हणजे सणापेक्षा कमी दिवस नसतो हा. तर आपला लाडूही मस्त बघत होता, त्यालाही गंमत वाटत होती. तर तोही मस्त चाललं होतं त्याचं पाण्यात ओढण्याचं काम. मम्मीसोबत गप्पा मारत होता आणि तिकडे बैल वगैरे बघा असे उभे करतात पुढे पुढे. आणि शूटही चालू होतं. फोटो वगैरे काढले आणि आम्ही पण मम्मी त्यांनी पण औक्षण केलं. मी थोडं लांबूनच केलं गर्दीमुळे. तर आई पण आलेले होते. आईंनी पण इथे चरत वगैरे ओवळला. आम्ही सकाळी पण गेलो होतो दर्शनाला, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना. तर हे बघा अशी सगळे काही भाविक असतात ते धरतात रथाला आणि छोटी छोटी मुलंही रथामध्ये असतात. तर मस्त असं आमचं सगळ्यांचं दर्शन झालं. मस्त खूप छान वाटलं. कावडीधारक असतात हे पण येणार, म्हणजे सकाळी जेव्हा पहाटे 5:30 ते 6 वाजता रथ जेव्हा मंदिरातून बाहेर प्रवेश करतो, म्हणजेच पूर्ण सिन्नरमध्ये फिरताना, तेव्हापासून हे कावडधारक रथाच्या मागे असतात आणि दिवसभर रात्री ना
8, 8:30, 9च्या दरम्यानमध्ये रथ जातो मंदिरामध्ये. तोपर्यंत हे सगळे काही असेच त्यांच्या मागे म्हणजे रथाच्या मागे असतात. म्हणजे तर प्रत्येकाचं असं असतं, म्हणजे प्रत्येकाच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून चाललेलं असतं. तर सौरभ भाऊनेही घेतले, आम्ही फोटो वगैरे काढले, वहिनी सौरभ भाऊही फोटो काढत होते. आणि हे बघा कावडी पण इतके छान छान मस्त सजवलेले असतात ना. तर पहिले असे सर्व सिंपल असायचं, पण आता वेगवेगळी कला, वेगवेगळी छान अशी मस्त आयडियानुसार सगळे काही सजवतात कावड. आणि खूप सुंदर सगळे काही कावड होते. हे कावडधारकांचे ना पाय धुतात, हळदी कुंकू लावून दर्शन घेतात. येथे राहुल समोर उभी होती, हसत होते कारण खूपच हाईट कमी वाटत होती त्याच्यासमोर, कारण तो खूपच उंच आहे ना. तर चला मग सौरभ भाऊने थोड्या वेळ कावड धरली, म्हणजे देवाची असते, चांगलं असतं. मग इकडे वहिनींनी, आईने, त्यांनी सगळ्यांनीच फोटो काढले. आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले. आजच्या दिवशी सगळे छान मस्त रेडी होऊन येतात आणि गरम तर इतकं होतं. आणि आजचं म्हणजे ह्या वर्षीचं असं झालं ना की रथ येण्याच्या आधी 10-15 मिनटं आधी पाऊस पण येऊन गेला, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. इकडे सई आणि अंशीचं मस्त जे फुगे फुगवण्याचं घेऊन दिलं होतं त्याच्यासोबत चाललं होतं खेळण्याचं. आणि मुलींना आम्ही मंदिरातच उभं केलं होतं, कारण म्हटले गर्दीमध्ये नको खाली, त्या मस्त मंदिरात उभे होत्या. मग बहिणींनी सगळ्यांना पेढ्याचा प्रसाद दिला. तर पेढ्याचा प्रसादही आणलेला होता. नारळ फोडतात आजच्या दिवशी ना, रथाच्या समोर नारळही फोडलं जातं. तर नारळ वगैरेही फोडलं आणि मग सगळ्यांना प्रसाद वाटला. आई पण आलेल्या होत्या, आई पण बसलेल्या होत्या. तर मग सगळ्यांना साक्षी नाण्यांनी चहा वगैरे केला. मग आमच्या सगळ्यांचा चहा झाला. चला तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आत्याबाईंच्या घरी आलेले होते. पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल. तर चला सगळ्या ताईंना बाय बाय.